धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात एक धक्कादायक दुहेरी हत्याकांड उघडकीस आले असून या प्रकरणाचा उलगडा करण्यात पोलिसांना अवघ्या काही तासांत मोठे यश मिळाले आहे। रायपूर ते वर्धाने मार्गावर जयश्री काकुस्ते या महिलेचा मृतदेह तिच्या दुचाकीजवळ संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता, तर तिच्यासोबत असलेल्या अक्षय सोनवणे या तरुणाचा मृतदेह उबरांडी शिवारातील एका गोठ्याच्या मागे पुरलेल्या अवस्थेत सापडला। घटनास्थळी महिलांच्या अंगावरील दागिने आणि मोबाईल सुरक्षित आढळल्यानं हा प्रकार लुटमारीच्या उद्देशाने करण्यात आलेला नसल्याचं स्पष्ट झालं। या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली होती। या गंभीर घटनेनंतर निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी API मयूर भामरे आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तातडीने तपास करत संशयित योगेश खैरनार याला ताब्यात घेतले। कसून चौकशी दरम्यान त्याने जयश्री काकुस्ते यांची गळा आवळून हत्या केल्याची तसेच अक्षय सोनवणे याचाही खून करून मृतदेह वन विभागाच्या जागेत लपवल्याची धक्कादायक कबुली दिली आहे। पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली तातडीने कारवाई करत आरोपीला अटक करण्यात आली आहे। आता या दुहेरी हत्याकांडामागील नेमके कारण आणि हेतू शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांच्या समोर आहे। आज दिनांक 16 मे 2026 रोजी निजामपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील रायपूर ते वर्धाने गावाच्या रस्त्याच्या बाजूला एक महिलेचा मृतदेह पडलेला असल्याबाबत माहिती मिळाली। त्या मृतदेहाबरोबर एक TVS कंपनीची मोपेड देखील होती। यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी मयूर भामरे हे त्यांच्या पथकासह पोहोचले। त्या महिलेचे नाव निष्पन्न करण्यात आले। तसेच त्या महिलेचे नाव निष्पन्न केल्यानंतर यातील गुन्ह्यातील संशयित आरोपी योगेश खैरनार याच्याकडे विचारपूस करत असताना त्याने या महिलेचा गळा आवळून खून केल्याबाबत सांगितले। तसेच महिलेबरोबर असणारा अजून एक इसम अक्षय सोनवणे याचा देखील खून केला असल्याबाबत माहिती दिली आणि सदर अक्षयचा मृतदेह त्याची शिव गोरक्षनाथ गोशाळा आहे आरोपीची, त्याच्या मागील बाजूस वन जमिनीत लपून ठेवले असल्याबाबत माहिती दिली। त्यावरून निजामपूर पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने सदर ठिकाणी जाऊन त्या मयत अक्षयचा मृतदेह निष्पन्न केला। सदरच्या घटनेमध्ये निजामपूर पोलीस स्टेशनचे पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथक यांनी अत्यंत कमी वेळामध्ये दुहेरी हत्याकांडचा आरोपी निष्पन्न केला। सध्या आरोपीला ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली असून पुढील तपास मयूर भामरे प्रभारी अधिकारी निजामपूर पोलीस स्टेशन हे करत आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली निजामपूर पोलीस स्टेशन पथक आणि स्थानिक गुन्हे शाखा पथकाने संयुक्तरित्या पार पाडलेली आहे।